नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांद्याच्या पातेपासून चटणी बनवून दाखवणार आहे। ह्याच्या अगोदर पण मी एकदा कांद्याच्या पातेची चटणी रेसिपी अशी अपलोड केलेली आहे, पण ही जी चटणी आहे ह्याच्यात एक वस्तू अशी टाकणार आहे की ती छान चव येईल। तुम्ही एकदा करून बघा। त्यासाठी बघा, कांद्याची पात मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली एक वाटीभर। वाटीच्या मापाने आता साहित्य सांगितलेलं आहे, टाकून घेऊया सगळे। त्यात टाकायचे आपल्याला पुदिना पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि देठा सकट घेतलेला आहे बघा। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, देठा सकट घेतलेले, जरा थोड्याशा काड्या वगैरे घ्यायच्या त्याच्या। त्यात टाकायच्या आपल्या तिखटाप्रमाणे मिरच्या, तर मी 3 मिरच्या घेतलेल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बघा। कमी जास्त टाकल्या तरी चालतील। त्यात टाकायचे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, छोटा 1 चमचा जिरे, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। आता त्यात जे आपल्याला एक गोष्ट टाकायची ना ती बघा, कच्ची कैरी एक 10 ते 12 तुकडे आहेत बघा, एकदम पातळ साल काढून त्याच्या मधले असे गाबा मी काढून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही पातीचा कांदा पण एक घेऊ शकता बरं का। आता हे काय करणार आहे, मिक्सरला बिना पाण्याचंच बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा बंद चालू करून बारीक केली। एकदम बी अशी पेस्ट नाही करायची बघा, अशी दरदरी थोडीशी झाली पाहिजे, एकदम बी बारीक नाही पाहिजे, अशा पद्धतीत। आता हे तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, भाकरीवर, चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता, वरण भातावर तोंडी लावायला, इडली बनवली त्याच्याबरोबर खाऊ शकता, डोशावर, पराठ्यावर, कशाबरोबर बी खाऊ शकता। एक नंबर लागणार, कारण असे आहे ना कांद्याची पात आहे ना, त्याच्यामध्ये कच्ची कैरी जर टाकली ना तर चव एकदम मस्त येते। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।